काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाचे पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसावी बासर, निद्रा बहुभाषण. वारकरी संप्रदायाचे थोर संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा प्रासादिक असा अभंग आहे. ज्या अभंगामध्ये आनंदी जीवनाची सूत्र प्रतिपादन केलेली आहेत. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, माझ्या निरूपणाला प्रारंभ करण्यापूर्वी अंतःकरणातील काही सात्विक स्पंदन व्यक्त करणं कर्तव्य मानतो. या गावामध्ये मी पहिलं कीर्तन वयाच्या 18व्या वर्षी केलं आणि आता 60 वर्षाचा झालो. दरम्यानच्या काळात या गावाचा अनुबंध कायम राहिला आणि आज सोनगाव आपल्या ज्ञानेश्वरी पारायणाचा आणि अखंड हरिनाम सप्ताहाचा सुवर्ण महोत्सव साजरा करतोय. याचा अर्थ एकच आहे की आज सोनगावच्या जीवनात सोन्याचा दिवस उजाडला आहे. जरा वेगळ्या भाषेत सांगायचं झालं तर आज खऱ्या अर्थानं नाव सार्थ झालं, सोनगाव. मी काही स्तुती पाठक नाही व त्याकरता आलेलो नाही. अनेक मान्यवर आज कीर्तनाला आहेत. आध्यात्मिक, राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील संपूर्ण पंचक्रोशीतून, तालुक्यातून लोक आलेले आहेत. मला कौतुक करण्याचं कारण एकच आहे. एखादी पारमार्थिक साधना जेवढ्या सहजतेनं सुरू होते तेवढ्या सहजतेनं त्याचं सातत्य टिकून राहत नाही, प्राय ती खंडित होते. अनेक उत्सव मोठे होतात आणि कालांतरानं ते बंद होतात. सोनगावकरांचं कौतुक एवढ्यासाठी आहे की अनुकूल प्रतिकूल कालखंड जरी आला तरी 2 पिढ्यांनी हा वारकरी संप्रदायाचा ज्ञानदीप 50 वर्ष अखंड तेवत ठेवला, म्हणून त्यांचं कौतुक केलं पाहिजे निश्चित स्वरूपाने. 2 पिढ्या खर्ची गेल्या त्याच्यासाठी. जुन्या पिढीने तो सांभाळला आणि तरुणाईने तो आज मूर्त स्वरूपाला आणला. आणि आज हे सगळं वातावरण बघताना तासाभरापूर्वी मी आलतो. सुंदर मुलं पाऊण धरून नाचत होती, भजनाचा आनंद लुटत होती. आणि आत्ताचा हा सगळा माहोल बघून असं वाटतंय की सध्या पंढरीचा पांडुरंग सोनगावमध्ये आहे. आणि पुढं सांगू का, काला करून मग पंढरीला जाणार आहे. कारण त्याच्याशिवाय एवढं मांगलिक आणि प्रासादिक वातावरण निर्माण होणं शक्य नाही. माझ्या सर्व प्रिय श्रोत्यांनो, अभंग मोठा आहे याची मला जाणीव आहे. 4 चरणाचा अभंग आहे आणि चौचरणी आहे. क्वचितच असे अभंग घेतले जातात. अभंग मोठा आहे याची मला जाणीव आहे. पुढेही बहुत करणे आहे याची पण जाणीव आहे. आणि वेळेत कीर्तन सोडायचं याची पण जाणीव आहे. या सर्व जाणीवा एकत्र करून थोडं सांगणार आहे, पण अतिशय गोड सांगणार आहे. ज्याला इंग्रजी भाषेमध्ये शॉर्ट बट स्वीट असं म्हणतात. थोडं पण अतिशय गोड. आणि खरं सांगू, तुम्हाला बरं वाटावं असं कीर्तन करणार नाही, तुमचं बरं होईल असं कीर्तन करणार आहे. ज्यायोगे तुमचं आत्मकल्याण होईल, आत्महित होईल अशा स्वरूपाचं संक्षिप्त पण अत्यंत साक्षेपी चिंतन करायचा मानस आहे. फक्त माझ्या स्वभावाचा दोष म्हणा, गुण म्हणा, जरा शांत स्वभावाचा माणूस आहे. अशांत वातावरणात कीर्तन करू शकत नाही. जेवढी शांतता प्रदान कराल तेवढं काही चांगलं सांगू शकेन.
कारण तुमच्याशी हा 120 मिनिटाचा संवाद साधण्यासाठी मला शेकडो किलोमीटर प्रवास करावा लागला आहे. आणि तुम्ही तुमचा कामधंदा सोडून माझ्यासमोर जर 2 तास बसणार असाल तर उठताना तुमची झोळी रिकामी असता कामा नये. काहीतरी विचार घेऊन गेलं पाहिजे. एवढा मोठा महोत्सव केलाय तर. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, 2 दशकामध्ये एक फार मोठी भौतिक क्रांती झाली आहे. जे तरुण आहेत, उच्च विद्याभूषित आहेत, त्यांना कळेल मी काय बोलतोय. चांद्रयान पाठवण्यात आम्ही यशस्वी झालो. मग चांद्रयान यशस्वी झालंय, एवढी मोठी वैज्ञानिक क्रांती झाली, तर असे उत्सव भरवून लाखो रुपये खर्च करायचं काय कारण? कदाचित गावातली सडक चांगली झाली असती या पैशात, असा विचार येऊ शकतो. पण आमचं म्हणणं असं आहे की कदाचित या पैशातून रस्ता तयार होईल, पण रस्त्यानं संध्याकाळी कसं चालायचं या उत्सवातूनच शिक्षण मिळेल, हे लक्षात ठेवा. म्हणून हे उत्सव फार महत्त्वाचे आहेत. सांस्कृतिक मूल्यांचा आणि नीतिमूल्यांचा विचार करू जाता वारकरी संप्रदायाने त्याचं आदान प्रदान गेली शेकडो वर्ष केलं आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून एक आनंदी जीवनाची सूत्र मी आमच्या समोर मांडतोय. सर्वांनी ऐका. देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष उलटून गेलीत. हे कदाचित आम्हाला पारतंत्र्यातून, इंग्रजांच्या कचाट्यातून मिळालेले स्वातंत्र्य असेल, पण व्यक्तिगत जीवनामध्ये आम्ही अनेक बाबतीत परतंत्र आहोत. याकडे लक्ष केंद्रित करा. माझ्या सान्निध्यात अनेक श्रीमंत माणसं आहेत, अनेक. आत्ताच आगमन झालेले सातारचे प्रसिद्ध व्यापारी श्रीपती आबा माने, त्यांना माहिती आहे. मुंबई पुण्यामध्ये एवढी श्रीमंत माणसं माझ्या सान्निध्यात आहे, पण त्यातल्या काही श्रीमंत माणसांचा असा समज आहे की पैशाने सगळ्या गोष्टी विकत मिळतात, असा श्रीमंताचा समज आहे. प्रकाश बुवा, तो समज नसून गैरसमज आहे. आणि नुसता गैरसमज नाही, गोड गैरसमज आहे. मी पैशाचं मूल्य ओळखतो, व्यवहारी माणूस आहे. पैशाशिवाय व्यवहार चालणार नाहीत. प्रपंच असेल तरी पैसा पाहिजे आणि परमार्थ असेल तरी पैसा पाहिजे. जरा बोलू का? कफल्लक माणसाला या जगतात शून्य किंमत आहे, हे विसरू नका. पण पैशाला एक सीमारेषा आहे. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत पैसा साथ करतो आणि ती सीमारेषा ओलांडली की असून उपयोग नसतो, जरी पैशाची बंडलं खिशात असतील. काही उदाहरणं देतो मी प्रस्तावनेमध्ये. तुमच्याकडे किती पैसा असू देत, पण त्या पैशाच्या बळावर बाजारपेठेत कोणत्याही दुकानात भूक विकत मिळत नाही. ती ज्याची त्यालाच लागावी लागते, हे लक्षात ठेवा. मी हे जरी सोपं बोलत असलो तरी अनुभूतीच्या दृष्टीनं सोपं नाही. विचार करा. एक कल्पना करा की मोठा प्रसिद्ध व्यापारी आहे आणि तो आपल्या दुकानात गल्ल्यावर बसलाय, 500चं बंडल मोजतोय, पण सकाळी अर्धी भाकरी खाल्ली तर त्याला दुपारी 3 वाजेपर्यंत ढेकर येतात, पचत नाही, इनो प्यावा लागतो. आणि त्याच्या दुकानामध्ये गव्हाची पोती उचलणारा मजूर जर त्याच्या देखत 5 बाजरीच्या भाकरी खात असेल तर याला कसं बरं वाटेल? आपल्याला अर्धी पचत नाही, त्याला. आणि तुम्हाला मंडळी गंमत सांगू का, देव पण चमत्कारिक आहे. त्यांनी श्रीमंतालाच भूक ठेवली नाही, गोरगरिबाला भरपूर खावं लागतंय. भूक ही श्रीमंती आहे, लक्षात ठेवा. सगळ्याला नाही लाभत. तुमच्याकडे किती पैसा असू देत, त्या पैशाच्या बळावर बाजारपेठेत कुठेही झोप विकत मिळत नाही, ती ज्याची त्यालाच लागावी लागते. 2 वर्ग करतो मी त्याचे. शब्द जवळचे आहेत, घोटाळा होऊ देऊ नका, नाही तर होऊ शकतो. अतुल महाराज शब्द जवळचे, नीट ऐकलेत. वारकरी कीर्तनं ही फार दक्षतेनं ऐकावी लागतात, तेव्हा ती कळतात, हे लक्षात ठेवा. 2 वर्ग.
काहींची झोप वाट बघते आणि काही झोपेची वाट बघतात. काही कळतंय? पहिल्या वर्गात हे आमचे सगळे वारकरी या बालभागवतांसकट झोप आमचीच वाट बघते. हा कधी खाली पडतो आणि मी त्याच्यावर अंमल करते. अहो, ज्ञानोबरायचा पालखी सोहळा असू दे, तुकोबारायचा असू दे, दुपारचं जेवण झालं, वारकरी बुवा ढेकळात पडला तरी डाराडूर पंढरपूर. त्याला काही झोपेची काळजी नाही. आणि काय असतो, 5 रुपयाचा प्लॅस्टिकचा कागद आणि उशाला टाळ, उठवावं लागतं. देव आले उठा, पालखी आली उठा, तोही गडबडीनं उठतो आणि जा कागद झटकतो, दिंडीत सामील होतो. झोपेची काळजी. जरा बोलू का? पडल्यानंतर झोप लागते तो वारकरी नाही, झोप लागूनच खाली पडतो तो वारकरी. ही व्याख्या जास्त श्रेष्ठ होईल. अहो, किती टाळकरी पडल्यावर कळतं झोपलाय. नेपोलियन घोड्यावर झोपत होता, त्याच्यानंतर हाच अवतार. टाळ वाजवता वाजवता झोप लाग. हे मी काही निंदा करत नाही, हे सौख्य आहे. आता मी वाक्य सांगणार आहे, उद्या स्टेटसला ठेवायला हरकत नाही. सुनो बडी गौर से. डोकं टेकल्या टेकल्या झोप लागते आणि सकाळी गजर न लावता जाग येते आणि दरम्यानच्या काळात स्वप्न पण पडत नाही. अशी निर्दोष झोप ज्याला लागते तो जगातला 1 नंबरचा श्रीमंत माणूस आहे. हे कायम लक्षात ठेवा. आणि गोळ्या खाऊन झोपा लागत नाही तो 1 नंबरचा दरिद्री आहे, हे पण लिहून ठेवा. काय काय 2 वाजेपर्यंत छताला डोळे, झोपच नाही. एक म्हणले, महाराज झोप लागत नाही हो, काय करावं? म्हणलं गोळी खा एखादी. 3 खातो पण लागत नाही, काय करावं? मरा. याच्यापेक्षा दुसरं उत्तर काय देणार? सौख्य ते काय असणार? आमचे सगळे वारकरी बघा एकदम. याचं आता मी विस्तार करत नाही, पण न सांगून सुद्धा पुढे जात नाही. अशी झोप लागण्यासाठी निर्मळ अंतकरण असावं लागतं, तेव्हा झोप लागते, लक्षात ठेवा. आणि ते निर्मळ अंतकरण फक्त वारकऱ्याच्या हृदयात आहे, लक्षात ठेवा. तुमच्याकडे किती पैसा असू देत, त्या पैशाच्या बळावर जगाच्या बाजारपेठेमध्ये कुठेही, ही घोषवाक्य म्हणून लक्षात ठेवा, किती पैसा असू देत, त्या पैशाच्या बळावर कोणत्याही बाजारपेठेत 1 मिनिटाचं आयुष्य विकत मिळत नाही. 2 वर्षापूर्वी सगळ्यांनी भोगलंय. काही महागड्या हॉस्पिटलमध्ये जाऊन मेली आणि काही घरीच दुरुस्त झाली. आयुष्य होतं. ज्ञानेश्वरी फार सुंदर बोलते, ऐकायचंय? शेवटच्या अध्यायामध्ये आंधळ्या धृतराष्ट्राने त्या संजयाला सांगितलं की हे ज्ञान काय, कर्म काय, भक्ती काय, हे ऐकायला मी इथं बसलो नाही. येथे तू ते व्यासे बैसविले कासया उद्देशे. इथं तुला व्यासाने कशाला बसवलंय? हे ज्ञान आणि भक्ती आणि या गोष्टी नाही. या युद्धामध्ये कोण जगणार आणि कोण मारणार तेवढंच सांग. गीता ऐकून सुधारला नाही. आजही अनेक आंधळे आहेत. आता संजय, व्यासांच्या कृपेनं त्याला दिसत होतं सगळं संजयाला, पण तो सांगू शकत नव्हता की तुझे सगळी पोरं मरणार आहेत. याचं कारण आश्रित माणसाला मतस्वातंत्र्य नसतं. तो सांगू शकत नव्हता. त्यांनी क्लुप्तीनं काय सांगितलंय? काय ज्ञानेश्वर महाराजांचं भाषा वैभव आहे. सांगताना पण इतकं सुंदर सांगितलंय. तो म्हणला, महाराज इथं जगणार कोण आणि मरणार कोण हे सांगायला मी काही ज्योतिष नाही, मला ज्योतिष येत नाही. पण एक वाक्य अतुल महाराज सांगतो, इतकं सुंदर आहे. काय संजयाने मखलाशी केल्याने सांगितलं, महाराज या युद्धात कोण मरणार कोण जगणार हे सांगायला मी ज्योतिष नाही, पण मला एवढंच कळतं ज्याला आयुष्य आहे तो जगणार. काय संजयाची भाषा आहे. आयुष्य सरलं असेल तर जगू शकत नाही. 1 मिनिटाचं आयुष्य मिळत नाही विकत, पैसा किती असू देत. क्षण आला तर मरावंच लागेल. अगा मरण काय मुहूर्त पाहे.
ज्ञानेश्वर महाराजांची भाषा आहे. अगा मरण काय मुहूर्त पाय, त्याला सोमवार पण चालतो, अमावस्या पण चालते. जिथं संपेल त्याला मंदिर पण चालतं आणि संडास पण चालतं. मृत्यू आला तिथंच येईल. 1 मिनिटाचं आयुष्य विकत मिळत नाही. लक्षात ठेवा, पैशाच्या बळावर. ज्याला पैशाची गुर्मी असेल, हे ऐकून ठेवा, किती पैसा असेल आयुष्य विकत मिळत नाही. आणि प्रस्तावनेचा समारोप करताना माझ्या सर्व प्रिय श्रोत्यांना लक्षात ठेवा, तुमच्याकडे कितीही पैसा असेल तरी त्या पैशाच्या बळावर जगाच्या बाजारपेठेत कुठेही आनंद विकत मिळत नाही. तो स्वतः कमवावा लागतो. लक्षात ठेवा. आणि त्या आनंदाची सूत्र आज मी सांगायला आलोय सोनगावात. ही आनंदाची सूत्र आहेत. ही आनंदाची सूत्र तुम्ही जर जगलात तर कदाचित पुढचं आयुष्य आनंदात जगाल. हे लक्षात ठेवा. आज लाईफस्टाईल बदलली आहे. नैराश्यग्रस्त माणसं झालीत. पैसा खूप झाला पण आनंद मावळला, असं चित्र आहे. जरा बोलू. 40 वर्षापूर्वी मी इथं आलो होतो आणि कुडाळवरनं चालत आलो होतो. मला आठवतंय, गाड्या नव्हत्या. माझे सन्मित्र आणि महाराष्ट्र ज्यांनी पादाक्रांत करून घराघरात राम पोचवला ते माझे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तीपरायण आदरणीय रामरावजी महाराज ढोक. त्यांचं आणि माझं हे आवडीचं गाव. त्यांनी पण खूप वर्ष कीर्तनं केली. मला त्याचं स्मरण आहे. आम्ही दोघांनी खूप वर्ष कीर्तनं केली. कदाचित आमच्या असं मनात आहे तुमची स्तुती करावी म्हणून तुम्ही प्रेमानं वाढलेली भाकरी यशस्वी करून दाखवली. आज सांगावं लागतं त्या गोष्टीमध्ये. लक्षात ठेवा. प्रकाश बुवा साक्षीला आहे, या गावचे जावई. इकडे लक्ष द्या. फार गोष्ट सुंदर आहे. विचार करा या गोष्टीचा मी सांगतोय त्या. ही आनंदाची सूत्र एक एक क्रमाक्रमानं सांगेन. गळ्यामध्ये साखळी असते, त्या साखळीमध्ये अशी कडीत कडी अडकलेली असते. त्या पद्धतीनं ही सूत्रबद्ध अशी रचना तुकारामांनी या अभंगात केली. तुम्हाला आनंद पाहिजे ना, मग काय केलं पाहिजे? या अभंगाच्या पहिल्या चरणात आहे. काळ सारा वाचतणे आय, काळ सारा वाचतणे, काळ सारा वाचतणे, काळ सारा वाचतणे आय, एकांतवासी गंगा स्नान आय, एकांतवासी गंगा स्नान, एकांतवासी गंगा स्नान, एकांतवासी गंगा स्नान, देवाचा पूजन प्रदक्षिणा तुळसीचा आहार विहार, आहार युक्त आहार विहार, देवाचा पूजन प्रदक्षिणा युक्त आहार विहार, काळ सारा वाचतणे, एकांतवासी गंगा स्नान, देवाचा पूजन प्रदक्षिणा तुळसीचा एकांतवासी बहुत अच्छे. कशाला टाळ्या वाजवायचं कंजूसपणा करताय? किती गोड म्हटली. काय सुंदर वाजवत आहेत. एका बाजूला ऋषी आहे
एका बाजूला आमचा निळोबा आहे, उत्तम गायन, उत्तम वादन, विठ्ठल. इकडे लक्ष द्या. पहिली गोष्ट, आनंद पाहिजे ना, मग चिंतन केलं पाहिजे. जो काळ उपलब्ध होईल चिंतन केलं पाहिजे. पण माणसं चिंतन करत नाहीत, चिंताच करतात. आता एक रोग आलाय आणि त्याचं नाव टेन्शन आहे. डॉक्टरकडे गेल्यानंतर तो असा रक्तदाबाचं यंत्र लावतो आणि रक्तदाब तपासतो. त्याला विचारतो, साहेब तुम्हाला काही टेन्शन आहे का? तो म्हणता, नुसतं नाही, हायपर टेन्शन आहे. हे त्याला साधं चालत नाही. श्रीमंताला साधा रोग जमत नाही, ते रोग पण मोठेच. सर्दी ताप हे गरिबाचे रोग आहेत. हायपर टेन्शन आहे. कशाचं टेन्शन माहिती? एक मोठे व्यापारी माझ्या कीर्तनाला आले, चेहरा पडलेला. मिया रोते क्यों तो वैसी सूरत. मी म्हटलं, का हो शेठजी, तुमचं तोंड पडलंय, काही टेन्शन आहे का? फार म्हणले, महाराज टेन्शन आहे, झोप लागत नाही हो. अहो म्हटलं, 10 पिढ्या बसून खातील एवढा पैसा आहे तुमच्याकडे, मला माहिती आहे. कशाचं टेन्शन? 11व्या पिढीचं कसं होईल? आता मरतोच काय? 10 पिढ्या बसून खातील एवढा पैसा असताना सुद्धा 11व्या पिढीचं टेन्शन. माझ्या कीर्तनात एकच शिकून चला, कीर्तन संपल्या संपल्या चिंता देवाच्या पायी समर्पित करा आणि चिंतन करा, तर कीर्तन कळलं. लक्षात ठेवा, काही चिंता का. आणि त्यातला सिद्धांत काय? चिंता करून चिंता मिटत नाहीत, कदाचित चिंतन करून चिंता मिटतील. म्हणून चिंतन केलं पाहिजे. मी गेल्या 40 वर्षात खूप वाचलंय. कदाचित आत्मस्तुतीचा दोष पत्करून सांगतो, वाचलं पाहिजे. मोबाईल सारख्या दुष्ट यंत्रामुळे वाचन संस्कृती मावळली आहे. वाचलंच पाहिजे. लक्षात ठेवा. इथे जवळच आहे पुस्तकाचं गाव, भिलार, याच जिल्ह्यात आहे. जगाच्या नकाशावर गेलं पुस्तकाचं गाव म्हणून. प्रत्येक घरात हजारो पुस्तकं आहेत आणि ती असलीच पाहिजे. मला माहिती आहे, जरी खेड्यात कीर्तन करतोय तरी चांगले श्रोते समोर आहेत. पुस्तक वाचलं पाहिजे. ही जी तरुण मुलं बसलीत, पुस्तक वाचलं तर काय होतं? पुस्तक वाचलं की मस्तक सशक्त होतं. हा पुस्तकाचा परिणाम आहे. आणि सशक्त मस्तक कुणापुढे नतमस्तक होत नाही आणि कुणाचे हस्तक राहत नाही. हा त्या पुस्तकाचा परिणाम आहे. लक्षात ठेवा, पुस्तक वाचलं पाहिजे. एक तमिळनाडमध्ये तिरुवल्लुवर नावाचे संत झाले. त्यांचं एक पुस्तक आहे आणि त्या पुस्तकाचं नाव कुरल आहे. आपको मिलेगा तो जरूर पढिए. फार सुंदर आहे पुस्तक. मुलांना शिकवा आहे अतुल महाराज. ते तमिळनाडूचे संत आहेत. तमिळी पुस्तक आहे. पण अशी माणसं सुंदर झाली. येरवड्याच्या तुरुंगात असताना साने गुरुजींनी त्याचं मराठीकरण केलं. पण ते मराठी विठ्ठल पुस्तक मी वाचलं. फार सुंदर आहे, वाचा. काय तिरुवल्लुवर म्हणतो. कधी कन्याकुमारीला गेला तर त्या ठिकाणी 125 फुटाचा पुतळा तमिळनाडू सरकारने उभा केला आहे. बघा तुम्ही, गुगलला दिसेल. तर त्यांनी कुरल पुस्तकात काय लिहिले तेवढं सांगतो. बहुत बढिया आहे. तिरुवल्लुवर असं म्हणतात, माणूस चिंता का करतो? दुःख आल्यावर चिंता करतो. सुखाच्या वेळी कोणी चिंता करत नाही, दुःख आल्यावर चिंता करतो. मग वाक्य काय सांगितलं तेवढं नोटीस करा. फार सुंदर वाक्य आहे. तिरुवल्लुवर असं म्हणतात, फार चांगलं वाक्य आहे, फारच चांगलं, आयुष्य कायमचं सुखी करणारं वाक्य. मी ते वाचलंय. तिरुवल्लुवरांनी असा एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला. जीवनामध्ये दुःख आल्यानंतर जे लोक भीत नाहीत त्यांच्या जीवनात दुःख यायला भीतात. काय वाक्य सांगितलं? जीवनामध्ये दुःख आल्यानंतर जे लोक भीत नाहीत त्यांच्या जीवनात दुःख यायला भीतात. कारण
दुःख सुद्धा विचार करतं गेल्यानंतर याच्यावर परिणामच होत नाही तर जाच कशाला. हा जर घाबरतच नाही त्याला काय डळमळायचं कारण आहे. दुःख येणार पण दुःखाच्या मागे सुख येणार. दुःख कुणाला येत नाही. माझं हे कदाचित चिंतन तुम्हाला कळावं आणि पचनी पडावं. आयुष्यात दुःख जरी आलं तरी ते दुःख हे आनंदानं भोगता आलं पाहिजे. जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तूच शोधून पाय. समर्थाने प्रश्न विचारलाय. म्हणून चिंता करायचं कारण नाही. चिंतन जी तरुणाई बसली त्यांना सांगतो मी आध्यात्मिकच म्हणत नाही. एक झाडाखाली 16 वर्षाचा तरुण बसला होता. ते फळ खाली पडलं काय आणि त्या फळ पडण्याचं चिंतन केलं काय. याच्या अगोदर फळं काही पडतच नव्हती का. पण पडलेल्या फळाचं चिंतन केलं तर तो न्यूटन ठरला आणि जगाला गुरुत्वाकर्षणाचा शोध लाभला. ही चिंतनाची ताकद आहे. चिंतन करा. अभंग मोठा आहे आणि माझ्या डोळ्यात असा विचार आहे डोक्यामध्ये की माझ्यासमोर बसलेला श्रोता हा 50 वर्षाचा आहे. त्यामुळे विस्तारपूर्वक सांगण्याचं कारण नाही. कारण त्यांनी 50 वर्ष कीर्तन ऐकलीत. त्याचा कान किती प्रगल्भ असला पाहिजे. आणि प्रगल्भ नसेल तर इयत्ताच बदलली नसेल. असेही काही श्रोते असतील 5वीत 5 वर्ष काढणारी. 50 वर्षात कीर्तन तर कळली पाहिजेत का नको. चिंतन केलं पाहिजे पण चिंतन एकांतात घडतं लोकांतात होत नाही. म्हणून पुढची कडी आहे एकांतवासी. एकांतात गेलं पाहिजे. हे अशा कड्या आहेत बरं का. एकेका कडीवर एक दिवस कीर्तन करून 7 दिवस सांगावेत असे अभंग आहेत. ते 120 मिनिटात काय न्याय देणार. इकडे लक्ष द्या. चिंतन करायला पाहिजे त्याकरता एकांतात गेलं पाहिजे. काही काळ एकांतामध्ये चिंतन घडतं माझ्या प्रिय श्रोतांनो. म्हणून तुकाराम महाराज भंडारा भामचंद्र घोरवड्या आदी निर्जन स्थळी जाऊन चिंतन करत होते एकांतात. त्यांनीच लिहिलंय येणे सुखे रुचे एकांताचा वास. 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 नाही गुण दोष अंगा येत. 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 येणे सुखे रुचे एकांताचा वास. 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 पण एकांताचा एक फायदा जसा आहे तसा एकांताचा एक तोटा आहे. मेरिट्स आणि डिमेरिट्स सगळ्या ठिकाणी आहेत. इकडे लक्ष द्या. एकांतात चिंतन होता फायदा है लेकिन बताता हूं एकांतामध्ये साधू संत गेले तर त्यांना विचार स्फुरतात आणि एकांतात सामान्य माणूस गेला की त्याचे विकार जागृत होतात. हा एकांताचा तोटा आहे. म्हणून एकांतात वाम विचार येऊ नये म्हणून पुढची कडी सांगितली. गंगा स्नाने गंगा पापनाशिनी तापहारिणी पुण्यदायिनी. खरं सांगू माझा काही राजकारणाशी यत्किंचित संबंध नाही दुरान्वयाने सुद्धा. आमचा आपला ज्ञानोबा तुकोबाचा पक्ष वारकऱ्यांचा आणि या पक्षात पक्षांतर नाही. इकडे लक्ष द्या. काय सुंदर आहे. 1947ला देश स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणत होते की अखंड हिंदुस्थान राहायला पाहिजे. महात्माजी म्हणत होते की देशाचे 2 तुकडे झाले तर माझ्या शरीराचे 2 तुकडे होतील.
पण दयाळू सरकार इंग्रजांनी देश तोडला आणि फाळणी केली. पण या फाळणीमध्ये एक तोटा झाला आणि एक फायदा झाला. तोटा काय झाला? या फाळणीमध्ये ज्या नदीच्या खोऱ्यात हिंदू संस्कृती संवर्धन पावली ती सिंधू नदी आमच्यात राहिली नाही. असलीच 2 ठिकाणी आहे अजून. एक मंगलाष्टकामध्ये गंगा सिंधू सरस्वती च यमुना, आणि दुसरी सिंधू एकच प्याला नाटकात सुधाकराची सिंधू. सिंधू कुठं आहे? हा तोटा झाला की सिंधू आमच्या देशात राहिली नाही. पण तमाम माझ्या सर्व श्रोत्यांनो लक्षात ठेवा, त्यात फायदा कोणता झाला असेल तर फाळणीच्या वेळी गंगा नदी आमच्या देशात राहिली. ही भारतीयांची सर्वात मोठी संपत्ती लक्षात ठेवा. 18 भार वनस्पती फुले फळे ओळखी, 18 भार वनस्पती, 18 भार वनस्पती फुले फुले वनस्पती, 18 भार वनस्पती. 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहते, 22 त्या पोखरणी 22 पोखरणी नदी गंगा वाहते, 22 पोखरणी. काय सुंदर वर्णन केलंय मदालसेमध्ये, फारच सुंदर आहे. 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती. तुम्हाला आनंद वाटेल सांगताना. परदेशात जेव्हा गेलो तेव्हा मला तिथल्या पत्रकारांनी प्रश्न विचारला की आपण भारतातून आलात, भारताची एका वाक्यात ओळख सांगाल काय? तेव्हा मी नाही सांगितलं की आमच्या देशात ताजमहाल आहे. तुम्हाला पण आनंद वाटेल सांगितल्यानंतर मी म्हणालो आमच्या भारत देशाचं वर्णन एका वाक्यात पाहिजे असेल तर आमचा भारत देश हा पतिव्रतांचा देश आहे. ही आमची सर्वात मोठी ओळख आहे. ज्या घरी कुल स्त्रिया राजराणी व संपत्ती, ज्या घरी कुल स्त्रिया, ज्या घरी कुल स्त्रिया ज्या घरी कुल स्त्रिया आहे सुख सांडोनिया, कासया योग सेविसी, कासया योग सेविसी. पर्यटे मंगलसा पर्यटे मंगलसा सुख सांडोनिया, कासया योग सेविसी, कासया योग सेविसी. पर्यटे मंगलसा आपल्यापासून गंगा शेकडो किलोमीटर लांब आहे. तुम्हाला होमवर्क देतो उद्याच. आता कीर्तन संपलं की तुम्ही जेवणार आणि घरी जाणार आणि झोपणार. सकाळी उठल्यानंतर आंघोळीला बसाल त्यास त्या पाण्याला नमस्कार करा आणि सांगा आई गंगे माझं कल्याण कर, तरी फायदा होणार आहे. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. पण माणसं पण अशी चमत्कारिक आहेत, पाणी कमी दिलं म्हणून शिव्या घालतात. गंगा स्नान म्हणण्यापेक्षा शिवी स्नान म्हटलं पाहिजे. पूर्वी असं एक तांब्याचं भांडं होतं, त्याला कड्या असायच्या. आंघोळीचं घंगाळ. मला शब्द अपेक्षित होता समोर. आता मी मराठीचा पदवीधर आहे, माझी मराठी उत्तम आहे. मुळात तो संस्कृत शब्द आहे गंगालय. पण आपली मराठी संस्कृती अशी, किती चांगलं नाव असू द्या त्याचं वाटोळं केलं म्हणून समजा. त्या गंगालयाचं काय केलं? किती वंगाळ, किती वंगाळ. अरे ते गंगालय का घंगाळ आहे, त्याला घंगाळ करून टाकलं. कसं होतं आबा माहिती आहे का? माणूस आंघोळीला गेला की माणूस म्हणायचा गंगालयात पाणी उतरलं का? ॲटोमॅटिक गंगेचं स्मरण. ही पूर्वजांनी केलेली योजना. ते गंगाळ मोडीत गेलं आणि तिथं बादल्या आल्या
आणि त्यात आंघोळ करून करून त्या लोकांना बाधल्या. असं दचा ध केलं तरी काही अडचण होणार नाही. मी असं म्हणत नाही की बादल्या मोडा आणि घंगाळ करा, बादलीतच आंघोळ करा, पण गंगा म्हणा तरी फायदा होणार आहे. नुसत्या गंगेच्या स्मरणानं माणसाचे दोष जातात. गंगा हा माझा आवडीचा विषय आणि अभ्यासाचा विषय, मी त्याचं स्वतंत्र व्याख्यान करू शकेन. गंगा स्नाने, गंगेच्या स्नानाउपरांत कुलदेवतांची पूजा केली पाहिजे. हे अभ्यासपूर्ण मी बोलतोय, एक शब्द सुद्धा अभ्यासाव्यतिरिक्त नाही. घरात दुःख का येतं हे तमाम सगळे बसलेले ज्येष्ठ नागरिक आणि उच्च विद्याभूषित असे लोक, सगळ्या माता भगिनी, कधी प्रश्न विचारलाय की घरात दुःख का येतं? आज त्याचा उलगडा करतो. कुठेही जा हेच उत्तर मिळेल. घरामध्ये दुःख येण्याची दोनच कारणं आहेत. एक, त्या घरामध्ये निर्माण झालेले पितृदोष, आणि दोन, त्या घरात झालेला कुलधर्माचा लोप. ही दोनच कारणं आहेत. परत कधीतरी तेव्हा सांगेन. तुर्तास इतकंच सांगेल की घरात जो कर्ता पुरुष आहे त्या कर्त्या पुरुषानं कुलदेवतांची पूजा करायची असते, तर त्या घरामध्ये सौख्य नांदतं. पण आपण ती पूजा घरात बायकांवर सोपवली आणि चावडीत जायला आपण मोकळे, चांबार चौकशा करायला. एकाला विचारलं, का हो पाटील, देवाची पूजा कोण करतं? मंडळी करते. हे दात विचकत सांगितलं. आणखी घरातल्या कर्त्या पुरुषानं देवतांची पूजा करायची असते. त्यांनी नवरात्र केलं पाहिजे, बायकांनी नाही. बायकांचा नवरात्राचा काही संबंध नाही. घरातल्या कर्त्या पुरुषानं कुलदेवतांची उपासना केली तर त्या घरामध्ये कधीही दुःखाची छटा येणार नाही. लक्षात ठेवा, सौख्य नांदेल. देवाचे पूजने, त्या उपरांत प्रदक्षिणा तुळशीच्या, त्याच्यावर जास्त मी वेळ देणार आहे कारण सामाजिक भान आहे माझ्या कीर्तनाला. सध्या सर्वात मोठा जर विळखा पडला असेल मानवी जीवनाला तर तो प्रदूषणाचा आहे. इकडे लक्ष द्या. खूप मोठं प्रदूषण आहे, पोल्युशन ज्याला म्हणतात. एक पहिली गोष्ट, वायू प्रदूषण खूप आहे. जे वाचतात त्यांना कळेल. सध्या दिल्ली शहर हे माणसाला राहण्याच्या लायकीचं राहिलं नाही, एवढं प्रदूषण आहे. त्याच्यानंतर क्रमांक मुंबईचा आहे. कार्बन मोनॉक्साईड नावाचा वायू इतका विषारी आहे की कदाचित माणसं अल्पायुषी मरतील. आपण सुखी आहोत खेड्यापाड्यात राहणारे, निदान शुद्ध हवेत जगतोय. मुंबईत पैसा आहे पण आरोग्य नाही. जलप्रदूषण आहे. आमची एकही नदी स्वच्छ राहिली नाही ज्यामध्ये सगळ्या कंपन्यांचं आणि इमारतींचं आउटलेट सोडलंय. डाऊसाठी केलेलं आंदोलन सगळ्याला माहिती आहे, पण तेवढं नाही. चंद्रभागा, इंद्रायणी, गोदावरी सगळ्या नद्या प्रदूषित आहेत. आम्ही काही करू शकत नाही. जलप्रदूषण आहे, वायू प्रदूषण आहे. अगदी आत्ता सांप्रत काळात सांगायचं तर वारकरी कीर्तनात आलेलं ध्वनी प्रदूषण सुद्धा फार खतरनाक आहे. लोक सज्जन श्रोतेत म्हणून तक्रार करत नाहीत. कानाची मर्यादा फक्त 50 डेसिबल एवढीच आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. गणेश उत्सवामध्ये डॉल्बी पुढे 11 पोरं मेली, हे नाकारून चालणार नाही आणि दुर्लक्षित करून चालणार नाही. या सर्व प्रदूषणाच्या गर्तेमध्ये पुण्याला आमच्या पोल्युशन इंडिकेटर्स लावलेत. आज हवेत किती प्रदूषण आहे. 50 धोकामुक्त, 60 धोकायुक्त, 120 अति धोकादायक. आज पुण्याचं प्रदूषण 168 आहे. म्हणून तुम्हाला आठवतं का, पूर्वी असं शाळेत शिकवलं जायचं की रात्री झाडाखाली झोपू नये. का? कारण दिवसा सगळी झाडं ऑक्सिजन सोडतात आणि रात्री कार्बन सोडतात. आता सांगायचं कारणच नाही, कारण झाडच नाहीत. झाडं तोडली पण तेवढी लावली नाहीत. 100 वर्षाचे वड तोडले आम्ही.
3 पिढ्या खर्ची झाल्या ते झाड लावण्यात, आणि सिमेंटची जंगलं उभारण्यात आम्ही धन्यता मानली. आता प्राणवायू नाही, त्याला काय करणार? माझ्या प्रिय श्रोत्यानो, आयुर्वेदाचा आश्रय करून विचार करा. सगळी झाडं दिवसा ऑक्सिजन सोडतात आणि रात्री कार्बन सोडतात. फक्त आणि फक्त तुळशी नावाचा वृक्ष आहे, तो 24 तास ऑक्सिजन सोडतो. आणि मग वारकरी संप्रदायाने तो स्वीकारला, उपासना वृक्ष म्हणून स्वीकारला. हे लक्षात ठेवा, उपासना वृक्ष. वृक्ष नव्हती वड पिंपळ, आहा आहा रे भाई. वती वड पिंपळ, आहा रे भाई. हे रविवारचे अभंग आहेत. काही वृक्ष ब्रह्मवृक्ष सांगितलेत. जो वडाच्या झाडाखाली बसेल त्याला आयुष्य मिळेल, म्हणून वटपौर्णिमा आहे. लिंबाच्या झाडाखाली नाही. वड आयुष्य प्रदान करतो, म्हणून वडाच्या झाडाखाली बसलं पाहिजे. आणि बिड्या वडत नाही. नामस्मरण करत बसलं पाहिजे. वड तुम्हाला आयुष्य देईल, हे लक्षात ठेवा. तुळशी ऑक्सिजन देईल. बायकांनी प्रदक्षिणा कराव्या असा नियम नाही, त्यांनी कराव्या, पण पुरुषांनी पण केल्या पाहिजेत. जो वारकरी आहे, ज्यांनी कपाळात गोपीचंद धारण केलं, गळ्यात तुळशीची माळ घातली, त्यांनी तुळशीला रोज पाणी घातलं पाहिजे, प्रदक्षिणा केली पाहिजे. या सगळ्या माझ्या माता भगिनींना सांगेन, बसलेल्या सगळ्या लाडक्या बहिणी, तुम्हाला जर जागा असेल तर आसपास सगळी तुळशीचं झाड एका कुंडीत नका लावू. आजूबाजूला घराच्या सगळे तुळशीचे ताटवेच्या ताटवे लावा. ऐकता का? देव भेटेल तेव्हा भेटेल, आरोग्य तर भेटो. देव जेव्हा भेटेल तेव्हा भेटेल, पण आरोग्य, त्या तुळशीहून येणारा गंध कदाचित तुम्हाला ऑक्सिजन देऊन आयुष्य वृद्धी करेल. जरा जो गोष्ट सांगतो म्हणजे कळेल. नुसतं शुष्क तत्वज्ञान सांगितलं तर 8 वाजतात माणसं समाधीस्थ होऊ शकतात. पूर्वी ना, बरं का, आता गोष्ट सांगतो, रामायणातली गोष्ट आहे. सीतामाईच्या शोधासाठी मारुतीराय जेव्हा गेले लंकेला, त्या मारुतीरायला रामरायने सांगितलं, चाललाय लंकेमध्ये, त्याला सगळं नालायकाचं शहर आहे, एकच घर आपतं फक्त आहे बिभीषणाचं. तुला चहा बी लागला तर तिथं जा. तो पित होता का नाही माहिती नाही, पण आधुनिक रामायण सांगायला अडचण नाही. तुला काही चहा पाणी लागलं तर तिथं जा. मारुतीराय लंकेत आले, सीतेचा शोध लागला, अशोक वाटिकेचा विध्वंस झाला, पण मारुतीला करमे ना, कारण लंकेत भजन नाही ना. कोण भजन करणार? कोण भजन करणार? शेवटी त्यांच्या लक्षात आलं, क्या करेगे भाई. याला म्हणायचं आपल्याच पॅनलचा गडी फुटणे. हम तो नहीं बात कर सकते अभी. ते माझे चांगले मित्र आहेत. इकडे लक्ष द्या, काय चाललं होतं? भजन कोण करणार लंकेत? शेवटी मारुतीला करमेना. आता बिभीषणाच्या घरी गेलं पाहिजे, पण आम्ही काय आता हे नाही बघितलं, पत्ता नाही घेतला, येताना मोबाईल नंबर पण नाही घेतला, पत्ता सापडणार कसा? मारुतीराने एक उड्डाण केलं आणि सगळ्या लंकेला एक प्रदक्षिणा केली आणि अचूक एका वाड्यासमोर उतरले. आत गेल्याबरोबर तो बिभीषण महाराजांचा वाडा होता आणि महाराज बिभीषण रामरायाची पूजा करत बसले होते. प्रातःकाली मारुतीराला आनंद झाला आणि त्यांनी भुभुकार केला, जय श्रीराम. बिभीषणाने मागे बघितलं, मारुतीराला बघून आनंद झाला, मिठी मारली कडकडून, जय हनुमान. 2 भक्तांची भेट झाली. कसा आहेस? छान आहे. आपण आल्याची वार्ता मिळाली, अशोक वाटिकेचा विध्वंस झाला हे पण कळालं, पण माझ्या घराचा पत्ता कोणी दिला? या नगरातले सगळे लोक नालायक आहेत, माझा पत्ता पण कोणी देणार नाही. पत्ता कोणी दिला? मारुतीराय म्हणले, कोणालाच विचारलं नाही. मग काय गुगल मॅप घेतला?
नाही ते पण नाही केलं. मग माझ्या घराचा पत्ता कसा मिळाला? मारुतीराय म्हणाले, एक उड्डाण केलं आणि लंकेला फेरी मारली, एकाच दारात तुळशीचं वृंदावन दिसलं आणि त्यांनी तुझा पत्ता सांगितला. दृष्टांत संपला. एकदम सोपं कीर्तन केलंय. ज्या दारामध्ये तुळशीचं वृंदावन आहे ते वैष्णवाचं आणि सज्जनाचं घर, आणि ज्या दारात तुळशीचं वृंदावन नाही ते राक्षसाचं घर. एवढं जरी कळालं तरी कीर्तन पुष्कळ कळलं. घराघरात तुळशी लावली पाहिजे, लक्षात ठेवा. आणि तुळशीची माळ गळ्यात घातली पाहिजे. म्हणून वारकरी संप्रदायाने सांगितले गळ्यात माळ असली पाहिजे. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. तुळशीचा महिमा खूप आहे. माऊलीकर काय सांगू तुम्हाला. पूर्वी ना, तुम्हाला अतुल महाराज सांगतो, माझे वडील क्लास 1 ऑफिसर होते मुंबईला, आणि आमच्या घरी चांदोबा यायचा. जुन्या लोकांना माहीत असेल, चांदोबा नावाचं मासिक होतं का नाही? आता तो चांदोबा लिंबूच्या आड गेलाय. पूर्वी चांदोबा असायचा आणि तो 1 तारखेनंतर यायचा. आम्ही त्या पेपरवाले विचारायचं, आला का चांदोबा, आला का? येईल बाळानो, आज उद्या येईल. आला की आनंद वाटायचा. त्याच्या सुंदर सुंदर छोट्या छोट्या गोष्टी असायच्या. गमरे फार सुंदर गोष्टी असायच्या बरं का. तुम्ही बघितलं असेल चांदोबा. त्यात एक गोष्ट आली होती, आणि ती गोष्ट मी तुम्हाला एक काय सांगतो ऐका. मी ज्ञानेश्वरी ज्या जिद्दीनं वाचली त्याच जिद्दीनं चांदोबा पण वाचला. त्याच्या गोष्टी मला कामाला आल्या कीर्तनात. चतुरस्थ वाचन असलं पाहिजे ज्याला समाज प्रबोधन करायचं आहे. पुढे ऐका. त्यात एक गोष्ट आली होती, ती सांगतो. एक राजा होता, तर नास्तिकच होता, आणि त्याचा प्रधानजी तो मात्र आस्तिक होता. हे बादशाह आणि तो प्रधानजी रस्त्याने निघाल्यानंतर रस्त्यात मॉर्निंग वॉक निघाल्यानंतर एका ठिकाणी असं तुळशीचं रोप दिसलं. त्या प्रधानजीने असं वाकून नमस्कार केला त्या तुळशीला. ते बादशाहला राग आला. त्या बादशाहने विचारलं, ये क्या है? तो प्रधानजी बोले, ये भगवान है. तो बादशाह बोला, ये पौधा कोई भगवान होता है? त्याने ते रोप उपटलं, तुळशीचं चोळा मोळा केला आणि फेकून दिलं. पण वाईट वाटलं प्रधानजीला. पण काय करणार, चाकरी आणि भाकरी, पारतंत्र्य. पण म्हणले याला अद्दल घडवली पाहिजे. एक फरलांगभर चालत पुढं गेले, तेवढ्यामध्ये उजव्या हाताला एक मोठं खाजखुजलीचं रोप दिसलं. प्रधानजीने तिथं साष्टांग दंडवत घातला, असा आडवा झोपून. तो बादशाह बोला, ये क्या है अभी? ये उससे भी बड़ा भगवान है. वो छोटा भगवान, ये बड़ा भगवान. आता त्या बादशाहला चेव होता. त्याने ते रोप उपटलं, त्याचा चोळामोळा केला. पुढे काय झालं सांगितलंच पाहिजे. त्याची तुसजी आतमध्ये गेली, जे टरा बादशाह खाजवायला लागला. आग झाली सगळ्या अंगाची. म्हणलं, प्रधानजी ये क्या हुआ? प्रधानजी ये क्या हुआ? तो प्रधानजी बोले, कुछ नहीं हुआ, छोटे भगवान ने बड़े भगवान को फोन किया, जब भी ऐसा हुआ. आग झाली सगळ्या अंगाची. अभी क्या करना होगा? तो बोले, चलो छोटे भगवान की माफी मांगो. ते दप्तर तिकडून इकडं आणलं, आणि तिथं ते पडलं होतं तुळशीचं झाड. त्याला औषधी गुण माहीत होते. प्रधानजीने त्याचा पाला काढला, ओरबाडून त्याचा रस काढला आणि बादशाच्या अंगाला लावला. त्याने आभाळाकडे डोकण्याने हात जोडले. धन्य धन्य तुळशीचा महिमा. दृष्टांत संपला. एक छोट्या गोष्टीतून तुळशीचा महिमा किती आहे. आजीबाईच्या बाटव्यात पुढे नायटा झाला तर त्या तुळशीची माती लावायची, नायटा जात होता. होतं का नाही? काय तुळशी बहुगुणी आहे. पण तुळशीला पाणी घातलं पाहिजे. प्रदक्षिणा तुळशीच्या काय काय पाहिले आनंदी सूत्र. आनंद पाहिजे ना, मग चिंतन करा. चिंतनाकरता एकांतात जा. एकांतात वाम विचार येऊ म्हणून गंगेचं स्नान करा. त्यानंतर कुलदेवतांची पूजा करा आणि अंगणात असलेल्या तुळशीला प्रदक्षिणा करा. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार. आहार विहार नेम इंद्रियासी सार. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार. नसावी बासर निकमाऊ बाजन. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार.
आणखी काही सूत्र या दुसऱ्या चरणात आहे. आहारयुक्त आहारावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तमाम सर्व माझ्या बंधू आणि भगिनींनो, मानवी शरीराची रचना शाकाहाराची आहे, मांसाहाराची नाही. माळ असो नाही तर नसो, पण शाकाहारच केला पाहिजे. मला विस्तार करायला खूप जागा आहे, पण तो करत नाही मी. पण एक उगीच दाखला म्हणून सांगतो. राम रावणाचं युद्ध झालं ना. रावणाच्या बाजूने कोण लढत होते? कॉमन सांगतोय. कोण लढत होते? राक्षस. आणि रामरायाच्या बाजूने कोण लढत होते? वानर, माकडं. बरोबर आहे. राक्षस काय खात होते? मांस. आणि माकडं काय खात होती? पाला. विजय कोणाचा झाला? अरे गड्यानो, पाला खाणाऱ्याचा विजय झाला, मांस खाणाऱ्याचा नाही झाला. हे सामान्य गोष्ट, वाईट खायचं नाही. काय खातात लोक देव जाणे. जरा बोलू का? नागपंचमी, गणपती, गौरी हे आमचे धार्मिक सण आहेत. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी राष्ट्रीय सण आहेत. पण 31 डिसेंबर आणि गटारी अमावस्या हे दारुड्याने नवीन सण सुरू केले. जरा बोलू का? सांगू म्हणता. नवीन दारुड्यांचा जन्म गटारी अमावस्येला होतो. तीच त्यांची जन्मतारीख. दाखल्यावर पण द्यायला हरकत नाही. युक्त आहार. या सगळ्या बसलेल्या माझ्या माता भगिनी तुम्हाला सांगतो बरं का. 17वा अध्याय ज्ञानेश्वरीचा सांगतो. इकडे लक्ष द्या. घरी पाहुणा आला ना, तो जेवताना बारीक लक्ष ठेवायचं. तुम्हाला होमवर्क. त्याने जर वरण, भात, भाजी, पोळी, ज्वारीची भाकरी, दूध, दही खाल्लं, पाहुणा सात्विक आहे. लगेच रिमार्क, तो सात्विक आहे. आलेल्या पाहुण्याने जर भज्यावर ताव उठवला, पापड खाल्ले, लोणचं खाल्लं, तर पाहुणा राजस आहे. आणि जो पाहुणा रविवार गाठून येतो त्याचा खुलासा न केलेला बरा. हे माझं सामाजिक भान असणारं कीर्तन आहे. उगीच मी काही विनोद करत बसलेलो नाही. इथं आमच्या पुणे जिल्ह्यात शिरूर नावाचं गाव आहे. तिथे एक ढाबा आहे. मी आत्ताच अतुल महाराजांना सांगितलं, अजून आम्ही आमची शुचिता ठेवली, अजून आम्ही ढाब्यात गेलो नाही. आमच्या ड्रायव्हरला चहा प्यायचा होता म्हणून आम्ही तिथं थांबलो. तो गेला चहा प्यायला आतमध्ये. शाकाहारी ढाबा होता, कानिफनाथ ढाबा आहे ना. तो काही दिला असं विठ्ठलराव. हे ढाब्यात नाही म्हणत, त्या दिशेने. तर तिथं असा बोर्ड लिहिला आहे बरं का. तो बोर्ड सांगायचा मला, फार चांगला बोर्ड आहे. आमचे आबा त्यांचं श्रीला रिसॉर्ट आहे कास पठारला, शाकाहारी रिसॉर्ट आहे. तिथं मात्र मी गेलो आहे. शाकाहारी वारकरी रिसॉर्ट. आओ, हम इन्वाइट करते आपको, बहुत बढ़िया. तर त्यांनी तिथं काय लिहिलं आहे आबा, त्या प्रकाश बुवावर काय लिहिलं माहिती आहे का? 2 वाक्य लिहिलीत हिंदीमध्ये. शाकाहाराचं पुरस्कार करणारी. फार सुंदर वाक्य हिंदीत आहेत. अभी बताता हूँ. काय लिहिलं माहिती आहे? ऐकता? फार सुंदर वाक्य. मेरा पेट कोई मरे हुए प्राणियों का कब्रिस्तान नहीं, और मैं मेरे पेट में मरे हुए प्राणियों को दफनाना नहीं चाहता. 2 वाक्य लिहिले त्यांनी. आम्हाला कुणाला जीव देता येत नाही, तर आम्ही जीव घेण्याच्या पण योग्यतेचे नाही. मांसाहार नाही केला पाहिजे.